आनंद दिलाय मला देवाने पांडुरंगाने. आनंद दिलाय मला पांडुरंगाने. भरपूर दिले. त्यांची सेवा केली, मेवा भेटला मला. परमेश्वरांनी आम्हाला खायला घालतात. आनंद निटीचा दुसरा काय पाहिजे. रामकृष्ण हरी माऊली. सध्या आपण आहोत पंढरीच्या वाटेवर. महाचर्चामध्ये आपले स्वागत आहे. मी समाधान खांडेकर. इथं विडणी आणि पिंपरच्या मध्ये अन्नदान चालू होतं. तिथले अन्नदाते कोण आहेत, काय त्यांच्याविषयी आपण जाणून घेणार आहोत. रामकृष्ण हरी माऊली. आमचं माऊली सेवा मित्र मंडळ मनीष चक्करवार, आम्ही नांदेड जिल्ह्यातून आलेलो आहोत. माऊली सेवा मित्र मंडळ म्हणून सतत मागच्या 4 वर्षापासून आम्ही हे सेवा करतो. वारकऱ्यांची अन्नदान हे आम्ही करतो. याच्यात काल आम्ही 2 वाजतापासून इथं सुरुवात केलेली आहे. काल आम्ही पोहे, चहा, मुगाची वाटप, उसळ, साबुदाणा, पाणी बॉटल, त्याच्यानंतर पोहे हे कंटिन्यू आमचं चालू आहे. बिस्किट चालू आहेत आमचे. हे वारकऱ्यांना आम्ही दरवर्षी आम्ही वाटप करतो. आम्ही नांदेड जिल्ह्यातून आलेलो आहोत. आटाळा, मुदखेड, वडेपुरी आणि नांदेड जिल्ह्यातल्या बाजू उमरी मधून आमचे सगळे मित्रमंडळ आहे. आणि 1108 बॉटल आम्ही इथून आहे की नाही दरवर्षी प्रमाणे यंदा पाणी बॉक्स 1051 बॉक्स आम्ही आहे की नाही पूर्ण पाण्याचं वाटप केलेलं आहे. बरं. म्हणजे 1051 बॉक्स वाटप करण्यामागचा म्हणजे तुमचा काय हेतू आहे? नाही, सेवा मंडळ फक्त एक मनापासून सेवा. वारकरी जे येतात 800 पासून चालू केलेला आहे. आज 1051 बॉक्सवर आलो. बरं. म्हणजे सुरुवात 800 बॉक्स पासून केली. बरं. काय नाही, बस आम्हाला पुढच्या वर्षी पण अशीच संधी भेटली पाहिजे. आमची एवढीच पांडुरंगाची इच्छा आहे. बस तुमचा म्हणजे काय व्यवसाय आहे का? म्हणजे आमचे सगळे बिझनेस वाले अच्छा, तुम्हाला हे अन्नदान करून काय मिळतंय? समाधान पुण्य. हे वारकरी जे आपलं घरदार सोडून पांडुरंगाच्या दर्शनासाठी हजारो किलोमीटरहून भारतातून येतात. लाखो पब्लिक. हे एक एवढं मोठं पंढरपुराचं एवढं मोठं वैभव आहे. त्याच्यामध्ये आपला खारीचा वाटा म्हणून आम्ही आहे की नाही या लोकांची सेवा करायची आमची इच्छा आहे. बाकी काही देवानं सगळं व्यवस्थित आहे. फक्त आम्हाला सेवा करायची याच्यात. भेटणं न भेटणं ते पांडुरंगाची इच्छा आहे. बरं. देईल ते देव देईल, पण देवानं आम्हाला शक्ती द्यावं की आम्ही प्रतिवर्षी असंच करावं. काय नाही, दरवर्षी आम्हाला चान्स भेटला पाहिजे. आम्ही जेवढे जण आहोत म्हणजे दरवर्षी आमचं काम वाढलं पाहिजे. बस एवढीच इच्छा पांडुरंगाची आहे. बस बाकी काय नाही. हा कार्यक्रम दरवर्षी झाला पाहिजे आणि एकदम मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम झाला आहे. आणि सगळ्या वारकरी मंडळींना पण खूप सपोर्ट केला आपल्याला. सर्वांनी लाईनीने व्यवस्थितशीर घेऊन त्यांनी आम्हाला प्रतिसाद दिला. एवढंच. आज दुपारी आमच्या सर्व मित्रमंडळ आणि भक्तांनी हे आम्ही सगळ्यांना वारकऱ्यांच्या पायाला मल्लम लावून त्यांची सेवा केली. स्प्रे मारला, झेंडूबाम हे सगळं वितरित म्हणजे आरोग्याविषयक सुद्धा आम्ही एक नाही. आता वारकरी चाललेत, कोणाचे टोंगळे दुखतात, कोणाची कंबर दुखते, कोणाची पाठ दुखते, त्यांना सुद्धा एक नाही मल्लम वाटप केलं. त्यांचे पाय जे आहेत दुखाले तर त्यांना आम्ही त्यांची पाय दाबून सेवा केली, मल्लम लावलं त्यांच्या पायाला. सगळं वारकरी हे हजारो किलोमीटर चालून पंढरपूरला जातात. तर आमचा एक त्याच्यामध्ये एक त्यांची सेवा करण्याची देव आम्हाला संधी देते. याच्यातच आम्हाला खूप समाधान आहे. तरी आम्हाला संधी देऊ, सेवा करण्याची संधी देऊ. परमेश्वराला आमची कृपा. म्हणजे असं तुम्हाला थोडक्यात वारकरी जे एवढ्या लांबून चालत येत आहे त्यांची जी तुम्ही सेवा करताय याच्यामुळे तुम्हाला एक समाधान मिळतंय. समाधान, चांगलं समाधान भेटते. आमच्या मनात जरी नसलं समजा तरी परमेश्वरानं आम्हाला आणायचं घडून आणते. दरवर्षी 4था वर्षी आहे. दरवर्षी प्रमाणा दरवर्षीपेक्षा पुढल्या वर्षी बी असंच उत्साहानं आमचा कार्यक्रम चालू आहे. तुम्ही किती दिवसापासून हे सगळं नियोजन करत होता? ह्याचं कसं नियोजन केलं? आम्ही 1 महिन्यापासून दरवर्षी अशी सेवा घडावं मला. बरं. 1 महिन्यापासून तुम्ही हे सगळं नियोजन करत होता? 1 महिन्यापासून. तुमचं नाव काय? सूर्यकांत गोविंदराव गुंडाळे, कुंडलवाडी, तालुका बिलोली, जिल्हा नांदेड. हो. तर तुम्ही बघू शकताय नांदेड सारखे एवढ्या दुरून इथं येऊन त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणावर आपण बघत आहोत फलटण पासून ते ह्या बरड येथपर्यंत सगळ्यात मोठं अन्नदान त्यांच्या माध्यमातून इथं झालेलं आपल्याला दिसलं. आणि असंच आपण पंढरीच्या वाटेवर ह्या विषयावरती जिथं जे अन्नदान करत असतील अन्नदाते त्यांच्याशी आपण ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेत असतो. आम्ही टाळवाजीत पंढरी गाठतो आणि माझं देवाने पांडुरंगाने लय चांगलं केलं. मी 3 रुपये रोजाने काम करत होतो. मला 20 एकर जमीन होती. 3 जण भाऊ होतं, पडीक होते. माझे वडील इंदिरा गांधीच्या काळात वारलेले आहेत. त्या मी दरपडून 3 रुपये रोजाने काम केलं. पण वडील मारताना म्हणले, शपथ घेतली की मी वावर ऐकणार नाही. म्हणलं नाही ऐकणार अण्णा, तुम्ही दवाखान्याचा. पण नको म्हणले तुम्ही ऐकणार. पण गेले
पुण्याला नेलं खलास झाले. तुमचं नाव मग काय? तसे मला विचारून त्यांनी दारू प्यायचं करायचं, पण त्याच्यातून मी मुक्त झालो. 28 वर्ष झाली मी माळगात झाली. मला 2 मुली 2 मुलं तर सुखी खात्यात. आनंद दिलाय मला देवाने पांडुरंगाने. आनंद दिलाय मला पांडुरंगाने. भरपूर दिले. त्यांची सेवा केली, मेवा भेटला मला. तर विचारांनी आम्हाला खायला घालतात. आनंद निठीचा दुसरा काय पाहिजे? धंद्यामुळेच नाही पाहिजे आपल्याला. इष्ट पांडुरंगाने लय आनंद दिला. आनंद समजांनी आनंद व्हावा असे मी पांडुरंगाला कृपा करतो. तुमचं नाव सांगा, कुठून आलात? शिवाजी आहोसराव नांदगुडे, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर, बरं. गाव आजनोच. बरं. तर तुम्ही बघितलं हे वारकरी आहेत, ते भाऊक झाले, त्यांच्या भावना व्यक्त केल्या की जे अन्नदान करते ते किती महत्वाचं आहे. तुम्ही बघू शकता की म्हणजे सगळ्या वारकऱ्यांचा एक आत्मा थंड होतो. त्या भावना त्यांनी इथं व्यक्त केलेल्या आहेत. पुढच्या अजून भागात जे अन्नदाते आहेत त्यांच्याविषयी दाखवणार आहोत. तरी पाहत राहा महाचर्चा. रामकृष्ण हरी. एक मिनिट.